प्रभु ने हमको और एक अवसर दिया है एक और बार फिर से वचन की उपस्थिति में आने के लिए। और हम लोग जितना वचन सुनते हैं उस वचन को बार बार सुन सुनकर क्या हो रहा है, उसका परिणाम क्या है कि अब मसीह के रूप में बदलते जा रहे हैं। आज का वचन का मनन के लिए पहला पत्रोस से हम एक वचन पढ़ेंगे। उसका पहला अध्याय वाक्य 17। जबकि तुम हे पिता कहकर उसे प्रार्थना करते हो, जो बिना पक्षपात हर एक के काम के अनुसार न्याय करता है, तो अपने परदेशी होने का समय भय से बिताओ। നിങ്ങൾ പിതാവ് എന്ന് വിളിക്കുന്നുവെങ്കിൽ ആ പിതാവ് എന്നുള്ള വിളിയെക്കുറിച്ചാണ് നമ്മൾ ഇന്ന് അല്പസമയം ചിന്തിക്കാൻ പോകുന്നത്. तो जब तुम उनको पिता करके पुकारते हो, तो आज का विषय इस विषय पर है कि हम परमेश्वर को पिता करके बुलाते हैं। വെറുതെ അങ്ങ് ദൈവത്തെ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുകയല്ല, ആ വിളിയുടെ പിന്നിൽ വലിയ ഒരു അർത്ഥം ഗ്രഹിച്ചുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ദൈവത്തെ പിതാവ് എന്ന് വിളിക്കുന്നത്. हम लोग यूं ही व्यर्थ में परमेश्वर को पिता करके बुला रहे हैं ऐसा नहीं है, बल्कि जब हम उनको अब्बा पिता करके या पिता करके बुलाते समय में उसके पीछे एक बहुत बड़ा अर्थ है, वो अर्थ को जानकर हम पुकारते हैं। അവിടെ ദൈവത്തെ പിതാവ് എന്ന് വിളിക്കാൻ പറഞ്ഞിട്ടില്ല, वहां पर परमेश्वर को पिता करके पुकारो ऐसा करके नहीं बोल रहा है। അവിടെ ഇഫ് യു കോൾ, നിങ്ങൾ വിളിക്കുന്നു എങ്കിൽ പദം കണ്ടോ, तो जब तुम पिता करके प्रार्थना नहीं आना चाहिए, पुकारते हो तो या बुलाते हो तो ऐसा करके वाक्य बोला है। അപ്പൊ ദൈവത്തെ പിതാവ് എന്ന് വിളിക്കുമ്പോൾ ആ വിളിക്കുന്ന വ്യക്തിയിൽ ഉണ്ടായിരിക്കേണ്ട ആന്തരിക ഘടകങ്ങൾ എന്തൊക്കെയാണ് എന്നുള്ളത് നമ്മൾക്ക് വളരെ അനുഗ്രഹം കൊണ്ടുവരുന്നതാണ്. तो इसीलिए जब वो व्यक्ति या जो कोई भी व्यक्ति ये जीवित है परमेश्वर को, जब उसको वो व्यक्ति को पूर्ण एहसास से बोध्य होकर मैं किसको पिता करके पुकार रहा हूँ, उस व्यक्ति जब उस समय पिता करके पुकारते समय में वो व्यक्ति के अंदरूनी अवस्था क्या है, ये बात जानना बहुत जरूरी है। നമ്മൾ ജഡത്തിൽ ഒരു ജഡരക്തങ്ങൾ കൂടെ ജനിച്ചവരായതുകൊണ്ട് ജഡരക്തത്തിലുള്ള പിതാവിനെ പിതാവെന്ന് വിളിച്ച് പരിചയമുള്ളവരാണ്. हम लोग कौन है? शारीरिक स्वभाव के, मांस और लहू से भरे हुए शारीरिक स्वभाव में जन्मे आदत वाले लोगों को हमारे शारीरिक पिता को पिता पिता बोलने का आदत हो गया हमें। ഒരു കൊച്ചു കഴിഞ്ഞ് വളരെ ചെറുപ്പത്തിൽ തന്നെ പിതാവ് ആരാണെന്ന് ഗ്രഹിക്കുന്നതിന് മുമ്പ് തന്നെ അവൻ വിളിച്ചു പഠിക്കുന്നത് അപ്പ എന്നാണ്. एक बच्चा जब वो जन्म आते समय में दुनिया में वो थोड़ा जैसा बढ़ते समय में पिता क्या है, पिता कौन है, उसको अर्थ मालूम नहीं है, तो भी वो अपना पिता को पिता करके बुलाता है। എന്റെ പിതാവിന്റെ ജോലി എന്താണ്, मेरा पिता का काम क्या है, കഴിവ് എന്താണ്, उनका काबिलता क्या है, വിദ്യാഭ്യാസം എന്താണ്, वो कितना तक पढ़ाई किया है, അദ്ദേഹത്തിന് എന്ത് സ്വത്തുണ്ട്, मेरा पिता के पास कितना जायदाद है, എത്ര പ്രായമുണ്ട്, कितना उम्र है, ഇങ്ങനെയൊക്കെയുള്ള ഒരു ഗ്രാഹ്യം ഇല്ലാതെ തന്നെ ഒരു കുഞ്ഞു വിളിക്കുകയാണ് അപ്പ. ये सब बातें वो बच्चे को नहीं मालूम, फिर भी वो बच्चा क्या करता है, पिता को पिता करके पुकारता है। അപ്പൊ ജീവിതത്തിൽ ആദ്യമായിട്ട് ഒരു പിതാവ് സന്തോഷിക്കുന്നത് തന്റെ മകൻ അപ്പ എന്ന് വിളിക്കുന്നത് കേൾക്കുമ്പോഴാണ്. और वो व्यक्ति भी जब उसका बेटा पहले बार पिता करके बोलेगा तो भी वो व्यक्ति को बहुत खुशी मिलता है कि मेरा बेटे ने मुझे पिता करके बुलाया। ആർക്കാണ് സന്തോഷം? പൈതലിനല്ല, അവനൊന്നും അറിയത്തില്ല. तो बच्चे को कुछ खुशी नहीं है, उसको मालूम नहीं है, वो तो बस बुला रहा है, लेकिन आनंद किसको है? पिता को। എന്നാൽ ഇതൊരു മാനുഷിക തലത്തിൽ മാത്രമാണെങ്കിൽ നമ്മൾ അതിനെ ഒരു ഉന്നതമായ ഒരു ചിന്തയോടുകൂടെ ആ നിലയിൽ ജീവിച്ച ഏക വ്യക്തി കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവാണ്. तो परंतु ये जो बुलावट है इसको मनुष्य रीति में सीमा ना रखते हुए इसके पीछे एक ऊंचा अर्थ भी है। ये बात हम मनुष्य जात को समझने के लिए थोड़ा मुश्किल है, परंतु एक व्यक्ति है जिसने ये गंभीरता को बहुत सही रीति से समझा, वो था प्रभु यीशु मसीह। മനുഷ്യന്റെ ചരിത്രത്തിൽ ആരും ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിച്ച് പഴയ നിയമത്തിൽ മോശയോ ഏലിയാവോ പ്രവാചകന്മാരിൽ ആരുമോ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിച്ച് ആ നിലയിൽ ഒരു ബന്ധം സ്ഥാപിച്ചില്ല. पुराने नियम में या कभी भी मनुष्य इतिहास में अगर देखा जाए तो एक मनुष्य एक सृष्टि परमेश्वर को अब्बा पिता करके या पिताजी बोलकर इस रीति से बुलाकर रिश्ता जोड़ने का अवस्था में मनुष्य में किसी भी ने नहीं किया। भले ही पुराने नियम में अब किसी को भी ले लो, मूसा एलिया कोई भी भविष्यवक्ता को ले लो, उन्होंने किसी ने भी परमेश्वर को पिता करके बोल के संपादन नहीं किया। അപ്പോൾ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കണമെങ്കിൽ അതിന് പ്രൈമറി ആയിട്ട് ചില യോഗ്യതകൾ ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ കൊണ്ടുവന്നിട്ട് ആ ഗ്രാഹ്യത്തോടെ വിളിക്കുമ്പോൾ അതിനൊരു പ്രത്യേകതയുണ്ട്.
അപ്പൊ ആ കാര്യങ്ങളാണ് നമ്മൾ ക്രിസ്തുയേശുവിൽ നമ്മൾ കണ്ടെത്തുന്നത്. इसीलिए हमें परमेश्वर को अब्बा पिता करके बुलाते समय में वो बस यूं ही एक पुकार नहीं है, बल्कि उनको पुकारने के लिए सबसे पहले बात पवित्र आत्मा वो व्यक्ति को, विश्वासी को कुछ योग्यताएं, कुछ गुण, कुछ बातें उस व्यक्ति को देता है, जो वो गुण का खासियत वो हम यीशु मसीह में हम देखते हैं. ये बात को ग्रहण करके समझकर हम परमेश्वर को पिता करके बुलाना है. അപ്പൊ ഒരു പിതാവ് എന്ന് പറയുമ്പോൾ ആ പിതാവിന്റെ വാല്യൂ എന്താണ്? പിതാവ് എന്ന് പറഞ്ഞാൽ നേരത്തെ പറഞ്ഞു, ഒരു കൊച്ചു കുഞ്ഞ് മനുഷ്യതലത്തിൽ തന്റെ അപ്പനെ പിതാവ് എന്ന് വിളിക്കുമ്പോൾ അവന് ഒരു ഗ്രാഹ്യവുമില്ല, എങ്കിലും അത് പിതാവിന് സന്തോഷമാണ്. तो हमें जब पिता करके बुलाते समय में उसका मूल्यता क्या है अच्छी तरह से समझना जरूरी है. जैसा मैंने पहला कहा, एक छोटा बच्चा बिना अर्थ से, बिना कोई बातें समझकर भी नहीं समझता है, तो वो भी अगर जब पिता करके बुलाते समय में वो पिता को खुशी मिलता है, तो स्वर्गीय पिता को जब अब्बा पिता करके अर्थपूर्वक बुलाएंगे तो कितना अधिक मूल्यता होगा. അപ്പൊ നമുക്ക് യെരമ്യാ പ്രവചനം 3-ാം അധ്യായം 19-ാം വാക്യത്തിൽ ഇങ്ങനെ നമ്മൾ വായിക്കും. यिर्मयाह का पुस्तक 3 का 19 जब हम पढ़ते हैं, यिर्मयाह 3:19. मैंने सोचा था मैं कैसे तुझे लड़कों में गिराकर वह मनभावना देश दूं जो सब जातियों के देशों का शिरोमणि है. मैंने सोचा कि तू मुझे पिता कहेगी और मुझसे फिर न भटकेगी. അപ്പൊ ഇവിടെ ഈ വാക്യം വായിക്കുമ്പോൾ ഒരു പിതാവിന്റെ ഹൃദയത്തിലുള്ള പുത്രവിചാരം, കാരണം തന്റെ മക്കൾക്ക് എന്ത് ചെയ്യണം, ഏതെല്ലാം നിലയിൽ അനുഗ്രഹിക്കണം, ഏതെല്ലാം നിലയിൽ കരുതണമെന്ന് കാണിക്കുന്ന ഒരു പിതൃഹൃദയത്തെയാണ് ഇവിടെ വരച്ച് കാണിക്കുന്നത്. यहाँ इस वाक्य को जब हम पढ़ते हैं समय में यहाँ पर हम क्या देखते हैं? एक पिता को, मन को हम देखते हैं, यानी कि एक पिता अपना बच्चे लोग उनके विषय में किस रीति से पिता को ग्रहण करके समझकर उनका जीवन कैसा होना चाहिए करके एक पिता का मन को यहाँ पर बताया है. നമ്മൾ മാനുഷിക തലത്തിൽ ഒരു പൈതൽ അപ്പനെ അപ്പായെന്ന് വിളിക്കുമ്പോൾ ഈ അപ്പന് പല കാര്യങ്ങളും ചെയ്തു കൊടുക്കണമെന്നുണ്ട്, പക്ഷെ കഴിവില്ല. മാനുഷികമായ ബലഹീനത കൊണ്ട് പിതാവ് ഇച്ഛിക്കുന്ന രീതിയിൽ മകനൊന്നും കൊടുക്കാൻ കഴിയുന്നില്ല. तो अभी उदाहरण के लिए मनुष्य रीति से भी अगर हम देखा जाए तो जब एक बच्चा जब पिता को पिता करके बुलाते समय में वो मनुष्य रीति में भी देखा जाए तो बच्चे को बहुत सारे बातें पिता के लिए करके देना होता है, पिता को भी बहुत से बातें आग्रह होता है, परंतु मनुष्य रीति में बहुत सारा कमजोरियां और सीमाएं होने की वजह से वो बात का आग्रह पूरा नहीं हो पाता. എന്നാൽ ഇവിടെ അങ്ങനല്ല. परंतु यहाँ पर ऐसा नहीं है. മനസ്സുള്ള ഒരു പിതാവ്, एक मन से भरा हुआ पिता, എല്ലാ കഴിവുമുണ്ട്, मतलब उनके पास सब प्रकार का काबिलता है അതിനെക്കുറിച്ചുള്ള വിചാരം വലുതാണ്, और उनको अपने बच्चों के विषय में दिल बहुत बड़ा है, പക്ഷെങ്കിൽ ഈ മക്കൾക്ക് അത് റിസീവ് ചെയ്യാനുള്ള കഴിവില്ല. परंतु यहाँ पर विषय क्या है, तकलीफ क्या है? पर ये बच्चे जो पिता इतना कार्य करने का संभव है, यह बातें कर सकता है, ये बात को समझने का काबिलता बच्चों में नहीं है. വ്യത്യാസം फर्क समझ रहे हैं आप? അവൻ പിതാവിന്റെ രീതിയിൽ പ്ലസന്റ് ആയിരിക്കുന്ന ഒരു അവകാശം കൊടുക്കാൻ, പിതാവിന്റെ അവകാശം കൊടുക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. पिता यहाँ पर कौन है? स्वर्गीय पिता है, सृष्टिकर्ता है, सर्वशक्तिमान है. वो परमेश्वर को, अपने बच्चों को कुछ बातें वो देना चाहता है अपने इच्छा के अनुसार. इतना बड़ा प्रेम करने वाला दयालु पिता है. പക്ഷെങ്കിൽ ഇങ്ങനെ കൊടുക്കുമ്പോഴെങ്കിലും അവർ എന്നെ പിതാവെന്ന് വിളിക്കും എന്ന് ആഗ്രഹിച്ചു. तो और पिता ने क्या सोचा? मैं इनके लिए इतना भलाई करूंगा तो मेरा एक ही इच्छा है कि वो भलाई को अनुभव करते समय में वो लोग मुझे बस पिता करके पुकारे. പക്ഷെ അവർ എന്നെ വിളിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? परंतु ये लोगों ने क्या किया? कैसा बुलाया? ഓ ഗോഡ്. हे परमेश्वर. വ്യത്യാസം നോക്കുക. देखिए फर्क समझिए. ആയതുകൊണ്ട് इसीलिए പഴയ നിയമത്തിലെ ഈ കുറവ് തീർക്കേണ്ടതുണ്ട്. तो पुराने नियम का ये कमी या पुराने जमाने का उन लोगों में ये जो कमी, जो परमेश्वर को पिता करके बुलाना चाहिए था, वो उनको नहीं हो पा रहा है. वो कमी घटी को पूरा करने का जरूरत आ गया. അപ്പൊ പിതൃത്വം എന്താണ്? तो पितृत्व क्या है? നല്ല പിതൃത്വം എന്താണ്? अच्छा पिता का रिश्ता क्या है? നമ്മൾ അബ്രഹാമിൽ അത് പഴയ നിയമത്തിൽ അല്പമായി കാണുന്നുണ്ട്. നമ്മൾ അബ്രഹാം में പിതാവെന്ന് വിളിച്ചില്ല എങ്കിൽ പോലും हम लोग अब्राहम में एक गुण को हम देखते हैं. भले ही अब्राहम ने पिता करके पुकारा नहीं, तो भी एक स्वभाव को हम वहां पर देखते हैं. നമ്മൾ അവിടെ ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 25-ന്റെ 5-6 വാക്യങ്ങളിൽ उत्पत्ति का पुस्तक 25वां अध्याय 5 और 6, जेनेसिस 25:5 and ഒരു 6. പിതാവ് എന്നുള്ള രീതിയിൽ അവന് മക്കൾക്ക് എന്ത് ചെയ്യാൻ കഴിയും? एक पिता के हैसियत से वो अपने बच्चों के लिए क्या करता है? इसहाक को तो अब्राहम ने अपना सब कुछ दिया, पर अपने रखिलियों के पुत्रों को कुछ कुछ देकर हाँ। अपने जीते जी अपने पुत्र इसहाक के पास से पूरा देश में फेंक दिया। बस बस बस. ഒരു പിതാവിന്റെ കരുതൽ എന്താണ്? यहाँ पर देखो पिता का मनोभावना देखो. അബ്രഹാമിന് എന്തെല്ലാം ഉണ്ടോ अब्राहम के पास जो भी कुछ था അത് ആർക്ക് കൊടുത്തു? वो किसको दिया?
इसाक को दिया, ആ ഇസാക്കാണ് ലീഗലായിട്ടുള്ള പുത്രൻ. क्योंकि इसाक जो है वाचा के अनुसार कानूनी तौर पर सही पुत्र, അപ്പൊ അബ്രഹാമിന് അനേകം മക്കളുണ്ട്. परंतु अब्राहम को बहुत से बच्चे हैं, പക്ഷെ മകനെന്ന് വിളിക്കാൻ തന്നെ യഥാർത്ഥത്തിൽ അപ്പ എന്ന് വിളിക്കാൻ ഒരു മകനേ ഉള്ളൂ. परंतु बेटा जो सच्चा बेटा या पुत्रत्व का अनुभव में या पिता का सहारा जायदाद का असली हकदार और एक ऐसा बेटा जो योग्य रीति से अब्राहम को पिता करके बुला सकते हैं, वो सभी बच्चों में से एक ही व्यक्ति है, वो है इसाक। ഇതേ തലത്തിലാണ് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു മത്തായി സുവിശേഷം 11 അധ്യായം 27 വാക്യത്തിൽ പിതാവിനെ കുറിച്ച് വായിക്കുന്നത്. यही बात जब मत्ती का सुसमाचार 11 अध्याय उसका 27वां वाक्य में पढ़ते समय में वहां पर पिता के बारे में यीशु मसीह एक बात कहता है, मेरा पिता ने मुझे सब कुछ सौंपा है। बस वहां पर क्या लिखा है, मेरे पिता ने मुझे सब कुछ सौंपा है। അപ്പൊ പിതാവെന്ന് വിളിക്കുമ്പോൾ നമുക്കുണ്ടായിരിക്കേണ്ട ആശയം എന്താണ്? तो सबसे पहली बात, जब हम परमेश्वर को पिता करके पुकारते समय में हमारे अंदर का मनोभावना क्या होना चाहिए? അവിടെ കർത്താവ് പറയുകയാണ്, यीशु कहता है, നിങ്ങൾ എന്നെ കേട്ട് പഠിക്കണം. तुम लोग मुझे देखो और मुझसे सीखो। നമ്മൾ ദൈവത്തെ വെറുതെ പിതാവെന്ന് വിളിക്കുകയല്ല. हम लोग परमेश्वर को यूं ही परमेश्वर नहीं पुकारना है। യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിൽ यीशु मसीह का मनोभावना के अनुसार തന്റെ പിതാവിനെ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിച്ചപ്പോൾ जब यीशु ने अपना भूमि के जीवन में उन्होंने परमेश्वर को पिता करके पुकारा, എന്തെല്ലാം ആശയങ്ങളാണ് ഉണ്ടായിരുന്നത്? तब उनके मन में क्या क्या बातें सोचकर यीशु ने पिता को बुलाया, उसी मनोभावना में हमें भी परमेश्वर को पिता करके बुलाना है। അതിനാണ് നമ്മളെ ദൈവം വിളിച്ചിരിക്കുന്നത്. हमें इसीलिए तो हमें, क्योंकि हम पुत्र के रूप में बदलने जा रहे हैं, तो इसीलिए तो परमेश्वर ने हमें पुत्र के रूप में बुलाया है। യേശു ക്രിസ്തു ആരാണ്? यीशु मसीह कौन है? പിതാവിന്റെ പുത്രനാണ്. पिता का पुत्र है। ആ പുത്രനിൽ വന്നിട്ടാണ് ആ പുത്രന്റെ ജ്ഞാനമാണ് പിതാവിനെ കുറിച്ച് നമുക്ക് തരുന്നത്. वो पिता वो पुत्र में आकर वो पुत्र के द्वारा हमें पिता का ज्ञान हमें मिल रहा है। അവൻ പിതാവായ ദൈവത്തിന്റെ ഏകജാതനായ പുത്രൻ, മടിയിലിരിക്കുന്ന പുത്രൻ. हम जानते हैं कि यीशु मसीह कौन था? वो परमेश्वर का एक लौता पुत्र था और जो हमेशा पिता के गोद में बैठा हुआ उस पदवी में था। അവൻ മനുഷ്യനായിട്ട് വന്നു. और वो क्या किया? वो सब बातें त्याग कर मनुष्य रूप में आया എന്നിട്ട് പിതാവിനെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. और फिर पिता के बारे में वर्णन कर रहा है। അത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ എത്തുമ്പോൾ वो बातें जब हमारे हृदय में आता है, അതിന് സാക്ഷിയാണ് പരിശുദ്ധാത്മാവ്. उसका गवाह कौन है? पवित्र आत्मा। അതുകൊണ്ടാണ് പുത്രത്വത്തിന്റെ ആത്മാവിനെ നമുക്ക് തന്നു എന്ന് പറയുന്നത്. इसलिए हम वाक्य पढ़ते समय में ले पालक का आत्मा यानी पुत्रत्व का आत्मा हमें दिया है करके हम पढ़ते हैं। നമുക്ക് ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കണമെങ്കിൽ, अगर हमें परमेश्वर को पिता करके पुकारना है तो യേശു വിളിച്ച തരത്തിലുള്ള ബന്ധം സ്ഥാപിച്ചുകൊണ്ട് सबसे पहली बात, यीशु ने परमेश्वर पिता के साथ जो रिश्ता रखा, जिस रिश्ता की नींव पर उन्होंने पिता बुलाया, वही रिश्ता का नींव के अनुसार हमें भी परमेश्वर को पिता करके बुलाकर बुलाना है। യേശുവിന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമാകുമ്പോൾ, और जब हम मसीह के रूप में अनुरूप होते हैं, യേശു ക്രിസ്തുവിന്റെ പിതാവിനെ കുറിച്ചുള്ള എല്ലാ അറിവും രൂപത്തോട് നമ്മൾ ഒന്നായി ചേരുകയാണ്. और जैसा हम लोग यीशु मसीह के रूप में बदलते जाते हैं, हम उनके गुणों में, उनके स्वभाव में भी वो सभी बातें अभी हमको उसके अनुसार पिता का ज्ञान में हमें बढ़ने को मिलता है। എന്തുകൊണ്ടാണ് യേശു പിതാവിനോട് ഒന്നും ചോദിച്ചില്ല? ऐसा क्यों था? यीशु जब इस दुनिया में रहते समय में पिता से कुछ मांगा नहीं, ये पिता मुझे ये दो वो दो करके कभी मांगा नहीं, ഞാൻ പിതാവ് ആരാണെന്ന് അറിയാം. क्योंकि वो उसको पहचाने कि मेरा पिता कौन है, എങ്ങനെയുള്ള പിതാവാണ്? किस प्रकार का पिता है वो जानता है। ഞാൻ എന്തെങ്കിലും ചോദിച്ചിട്ട് തരുന്നവനല്ല, मेरा पिता ऐसा नहीं कि कुछ मांगेगा तो तब देगा, ഞാൻ ചോദിക്കുന്നതിന് മുമ്പേ തരുന്നവനാണ്. बल्कि मैं मांगने से पहले ही वो सब जानता है और सही समय पर देता है। കാരണം ഒരു അപ്പനെന്ന രീതിയിൽ മക്കൾ അപ്പനെ ബോധ്യപ്പെടുത്തുമ്പോൾ അപ്പന്റെ പിതൃത്വം നഷ്ടപ്പെട്ടു. क्योंकि मैं एक बच्चा का स्थान में एक बच्चे लोगों को पिता को एहसास दिलाना पड़ता है कि हमें ये करो, हमें वो करो, हमें ये जरूरत है वो जरूरत है। अगर बच्चे लोग पिता को ऐसा बोलना पड़ता है तो पिता का जो उद्देश्य है, पिता का जो जिम्मेदारी है, वो पिता का अवस्था ही गिर गया ना। നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചു. हमारा नया जन्म हुआ। നമ്മൾ ദൈവത്തോട് പറഞ്ഞു എന്നെ വീണ്ടും ജനിപ്പിക്കണമെന്ന് പറഞ്ഞു. क्या हम लोग ने कभी भी परमेश्वर को बोला क्या, हे परमेश्वर मेरा नया जन्म कराओ? പിന്നെ എങ്ങനെ നമ്മൾ വീണ്ടും फिर ജനിച്ചു? हमारा नया जन्म कैसा हुआ? അത് പിതാവിന് ഇഷ്ടമാണ്. वो पिता की इच्छा के अनुसार हुआ അല്ലേ? है ना? രക്തത്തിൽ നിന്നല്ല, वो लहू के इच्छा से नहीं, മാംസത്തിൽ നിന്നല്ല, मांस के इच्छा से नहीं, പിതാവിന്റെ ഇഷ്ടം. बल्कि पिता के इच्छा के अनुसार। यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय में हम पढ़ते हैं। അപ്പോൾ तभी ഈ ജീവിതകാലം മുഴുവനും तो ये हमारा आयु भर തന്റെ ഹൃദയത്തിലുള്ള പിതാവിന്റെ ഇഷ്ടം തിരിച്ചറിയുകയാണ് പിതൃപുത്ര ബന്ധത്തിലെ ഏറ്റവും तो അടിസ്ഥാനം. एक विश्वासी का सबसे बड़ी बात क्या है? अब विश्वासी हो जाने के बाद इस भूमि में जब वो जीते समय में मेरे पिता के लिए इच्छा क्या है और पिता मेरे बारे में क्या सोचता है, ये इच्छा को जानकर एक पिता पुत्र रिश्ता में जीते रहना है, ये है विश्वासी का लक्ष्य। ഇവിടെ കർത്താവ് ഈ കാര്യം പറയുമ്പോൾ
11 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ जब प्रभु ये बात बोलते समय में वाक्य 11 में, അവിടെ താൻ പറയാൻ പോകുന്ന അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ച വാക്യം പറയുന്നതിന് മുമ്പ് ഒരു ആമുഖം അതിൽ പറയുന്നുണ്ട്. तो यहाँ पर जब हमने जो 11 अध्याय मती में അതായത് എന്റെ പിതാവ് സകലവും എന്നെ ഏൽപ്പിച്ചിരിക്കുന്നു എന്ന് പറയുന്ന വാക്യത്തിന് മുൻപേ കർത്താവ് ഒരു കാര്യം പറയുകയാണ് പിതാവിനോട്. तो वहां पर यीशु पिता परमेश्वर ने सब कुछ मुझे सौंपा है करके 27 में पढ़ते समय में उसके पहले प्रभु पिता के बारे में कुछ कहता है. ഇങ്ങനെയാണ് പിതാവേ, हे पिता, സ്വർഗത്തിനും ഭൂമിക്കും കർത്താവായുള്ളവേ, 25वां वाक्य में, स्वर्ग और भूमि का जो प्रभु है, നീ ഇത് ജ്ഞാനികൾക്കും വിവേകികൾക്കും മറച്ചു വെച്ച് तूने ये बुद्धिमान और ज्ञानवान लोगों से बातों को छुपा के रखकर ശിശുക്കൾക്ക് വെളിപ്പെടുത്തത് കൊണ്ട് शिशु और बच्चों को तूने ये बात प्रकट किया, ഞാൻ നിന്നെ സ്തുതിക്കുന്നു. इसके लिए मैं आपको धन्यवाद देता हूँ. ഇങ്ങനെയല്ലോ പിതാവേ നിനക്ക് പ്രസാദം ये തോന്നിയത്. पिता, इसमें आपको भाया, आपको ये बात अच्छा लगा 26 में. എന്താ മറച്ചു വെച്ചത്? मतलब क्या पिता छुपा के रखा था? क्या बातें छुपा के रखा होगा जो ज्ञानी लोगों को नहीं समझ में आया? ആ, ഈ 37 വാക്യം പറയുന്നതിന് മുമ്പ് പറയുകയാണ്. मतलब ये 27वां वाक्य बोलने से पहले हाँ। वो ऊपर की बातें बोल रहा है, वो बातें 27 में छुपा है. ഒന്ന് യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണെന്നുള്ള ആ ജ്ഞാനം, सबसे पहली बात, वो सबसे बड़ा ज्ञान जो ये कि यीशु मसीह परमेश्वर का पुत्र है करके, ആ ജ്ഞാനം वो ज्ञान. അവൻ പിതാവ് എല്ലാം അവന് കൊടുക്കുന്നു എന്ന ജ്ഞാനം, और दूसरी बात कि पिता ने सब कुछ पुत्र को दे दिया है, वो ज्ञान. അത് ലോകത്തിലുള്ളവർക്ക് മറച്ചു വെച്ചിട്ട് और ये ज्ञान को संसार के लोगों के, बुद्धिमान लोगों को छुपा के रखा. എന്നിട്ട് ആർക്ക് വെളിപ്പെടുത്തി? और फिर किसको प्रकट किया? हम जैसे बालक की शिशु लोगों को. Praise the Lord. Praise the Lord. ഒരു ആത്മീയ മർമ്മം അവിടെ ഉണ്ട്. यहाँ पर एक बहुत बड़ा आत्मिक भेद छुपा हुआ है. കാരണം ജഡരക്തങ്ങളാൽ നമുക്ക് ഈ പിതൃത്വം മനസ്സിലാകില്ല. क्योंकि मांस और लहू का रिश्ता से या शारीरिक रिश्ता से हमने स्वर्गीय पिता का जो आत्मिक रिश्ता है वो हम कभी शरीर से समझ नहीं पाएंगे. ഒന്ന് യേശുക്രിസ്തു ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണെന്ന് പറയുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ കർത്താവ് മത്തായി സുവിശേഷം 16 അധ്യായത്തിൽ ആ കൈസരുടെ ഫിലിപ്പിയിൽ വെച്ച് കർത്താവ് ഒരു കാര്യം ശിഷ്യന്മാരോട് ചോദിക്കുന്നുണ്ട്. मत्ती का पुस्तक 16 अध्याय में फिलिपी नगर में वहां पर पिता पुत्र का रिश्ता के विषय में वहां पर यीशु मसीह एक बात कहता है. അവിടെ എന്താ വായിക്കുന്നത്? वहां पर हम क्या पढ़ते हैं? തന്റെ ശിഷ്യന്മാരോട് ജനങ്ങൾ മനുഷ്യപുത്രനെ കുറിച്ച് ആര് പറയുന്നു എന്ന് ചോദിച്ചു. 13वां वाक्य में वहां पर प्रभु लोग अपने चेलों से पूछता है कि लोग मनुष्य के पुत्र के बारे में क्या कहता है. അവര് ഉത്തരം പറഞ്ഞത് എന്താണ്? तब चेले लोग क्या जवाब दिया? ചിലർ പറയാണ് യോഹന്നാൻ कुछ സ്നാപകൻ, लोग कहता है कि आप यूहन्ना बपतिस्मा हो, ചിലർ ഏലിയാവെന്ന്, कुछ लोग कहते हैं कि आप एलाइजा हो, ചിലർ യെരമ്യാവ്, कुछ लोग कहते हैं कि आप यिर्मयाह हो, പ്രവാചകന്മാരിൽ ഒരുത്തനെന്നും പറയുന്നു. और कुछ लोग ऐसा भी बोलते हैं कि भविष्यवक्ताओं में से आपको एक हो. അവർക്ക് എങ്ങനെ മനസ്സിലായി ഇത് യേശു യെരമ്യാവാണ്, യെശയ്യാവാണ്, യോഹന്നാൻ എന്നൊക്കെ അവർക്ക് എങ്ങനെ तो മനസ്സിലായി? लोगों को कैसा मालूम पड़ा कि ये भविष्यवक्ता है या वो भविष्यवक्ता है या यिर्मयाह है या यूहन्ना बपतिस्मा के समान है? वो लोगों को कैसा मालूम पड़ा? वो ज्ञान उनको कहां से मिला? അത് ജഡജ്ഞാനം. वो शारीरिक रीति से वो लोग ने यीशु को परखकर देखकर बोल रहा है ये यीशु कोई भविष्यवक्ता होगा करके. वो शारीरिक ज्ञान है ना, उसके लिए आत्मा का मदद चाहिए क्या? ദൈവം വെളിപ്പെടുത്താണോ? क्या ये बात पिता ने प्रकट किया उन लोगों को? ഇല്ല. नहीं. അപ്പോൾ ദൈവം മറച്ചു വെച്ചു. तो मतलब क्या, यीशु मसीह कौन है करके लोगों में छुपा हुआ बात था. അത് മറച്ചു വെച്ചു. वो छुपा हुआ था. എന്നാൽ നിങ്ങൾ എന്നെ കുറിച്ച് എന്ന് പറയുന്നു. परंतु तुम मेरे बारे में क्या कहते हो? അപ്പോൾ പത്രോസ് പറയാണ്, तब पत्रोस जवाब दिया, നീ ജീവനുള്ള ദൈവത്തിന്റെ പുത്രനാകുന്നു. बोला पड़े, तू जीवित है परमेश्वर का ആ, पुत्र मसीह है. तू जीवित है परमेश्वर का पुत्र है. ഇതാര് വെളിപ്പെടുത്തി? ये तू परमेश्वर का पुत्र है करके ये बात किसने प्रकट किया पत्रोस को? पिता ने. ആ, आमेन, आमेन. ജഡരക്തങ്ങളല്ല, मतलब मांस और लहू ने नहीं, पत्रोस का खुद का ज्ञान से नहीं था. ജഡത്തിലുള്ള ജ്ഞാനമല്ല. ये कोई शारीरिक ज्ञान नहीं कि पत्रोस बहुत बुद्धिमान था फिर उसने समझा और फिर बोला, ऐसा नहीं. കർത്താവ് അടുത്ത വാക്യത്തിൽ പറയുന്ന ഇതാണ്, अगला वाक्य में प्रभु ये कहता है, യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ എന്നുള്ള വെളിപ്പാടാണ് ദൈവസഭയുടെ അംഗമാകാനുള്ള ഏക അടിസ്ഥാനം. तो सबसे बड़ा नींव बात कि यीशु मसीह ही परमेश्वर का पुत्र है करके यही है प्रभु का सावित्र्य कलीसिया में बाग होने का जो चट्टान, जो नींव बात वो ये है कि यीशु, तुम जानना कि यीशु ही परमेश्वर का पुत्र है. അവിടെ അടുത്ത വാക്യത്തിൽ അതുണ്ട്. अगला वाक्य में है, നമ്മളത് വായിക്കുമ്പോൾ അതുണ്ട്. हम लोग पढ़ते हैं वो बात. ഇതാണ് താക്കോൽ, ഇതാണ് പാറ. ये है वो चट्टान जो प्रभु ने कहा कि इस चट्टान पे, मतलब इस नींव के अनुसार जो तूने बोला कि यीशु परमेश्वर का पुत्र है, उसके आधार पर मैं मंडली बांधूंगा. അപ്പോൾ ആരെങ്കിലും യേശുവിനെ ദൈവ വെളിപ്പാടുകൂടെ ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണെന്ന് ഹൃദയത്തിൽ വിശ്വസിച്ചാൽ ആ വിശ്വസിക്കുന്ന വ്യക്തി മകനായി തീരുക. मतलब क्या, जिस किसी व्यक्ति ने, जिस किसी पापी ने हृदय में परमेश्वर का ज्ञान के मदद से, परमेश्वर का प्रकटीकरण के मदद से ये बात
समझ में आता है कि यीशु मसीह ही परमेश्वर का पुत्र है, हाँ। वो पापी उसी क्षण परमेश्वर का बेटा बन जाता है। ഇനി അവന്റെ ജീവിതം പിന്നെ എങ്ങനെയാണ്? अभी उसका चाल चलन कैसा होगा? പിതൃവിചാരം. हमेशा पिता के बारे में सोचकर जिएगा। നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചല്ലോ, हमने पहला पढ़ा, അതായത് നിങ്ങൾ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്നെങ്കിൽ മുമ്പേ ഒരു പിതൃത്വമുണ്ട്. तो सब तुम लोग पत्रोस में हमने पढ़ा, यदि तुम लोग उनको पिता करके पुकार रहे हो तो उसके पहले एक पितृत्व है। ആ പിതൃത്വത്തിനനുസരിച്ചല്ല നിങ്ങൾ तो വിളിക്കേണ്ടത്. उस पुराने पितृत्व का जो स्वभाव में जो शारीरिक तुम्हारा माता पिता है, रक्त लहू बंधन है, उसके आधार पर नहीं तुम स्वर्गीय पिता को पिता बुला रहे हो। അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്, പണ്ട് നിങ്ങളുടെ അജ്ഞാത കാലത്ത് ഉണ്ടായിരുന്ന മോഹങ്ങളെ മാതൃകയാക്കാതെ 18 और 19। क्योंकि तुम जानते हो हाँ। कि तुम्हारा ओके, निकम्मा ओके। चाल चलन 18ാം വാക്യം. 18 पढ़े। जो बाप दादा से चला देखो हाँ। तुम्हारा निकम्मा चाल चलन कैसा तुमको मिला? हाँ। तुम्हारा पुराना बाप दादाओं से मिला है, हाँ। परंतु उस बाप दादा के मदद से नहीं, ऊपर का वाक्य में तुम लोग पिता करके पुकार रहे हो। അപ്പൊ ആ അർത്ഥത്തിലല്ല നമ്മൾ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് तो വിളിക്കുന്നത്. पुराना निकम्मा बाप दादाओं का चाल चलन का स्वभाव का मदद से नहीं, हम परमेश्वर को पिता करके पुकार रहे हैं। അപ്പോൾ ഇവിടെ ദൈവത്തിന് യോഗ്യമായ രീതിയിൽ പിതാവേ എന്ന് വിളിച്ച് ഈ ഭൂമിയിൽ ഒരു ആയുസ് 33 വർഷം ജീവിച്ച തന്റെ പുത്രനെ കുറിച്ചുള്ള പരിജ്ഞാനത്തിൽ വേണം നാം പരിശുദ്ധാത്മാവിൽ ദൈവത്തെ പിതാവേ എന്ന് വിളിക്കണം. इसीलिए हमें जब परमेश्वर को पिता करके बुलाते समय में सबसे पहला हमें उस व्यक्ति का जीवन चाहिए जो 33.5 साल इस दुनिया में अपना निकम्मा बाप दादा के स्वभाव के समान नहीं उन्होंने परमेश्वर को पिता करके बुलाया, बल्कि वो खुद वो परमेश्वर का जीवन से जन्म लेकर पिता की इच्छा के अनुसार जीने वाला उस व्यक्ति का जीवन से जब हम बढ़ते हैं, ये बात को हम समझ रहे हैं। इसलिए जब पिता करके बुलाते समय में ये गुण का अनुभव हमारे अंदर होना जरूरी है। നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 6:57 വാക്യത്തിൽ യേശു ജീവിച്ചത് പിതൃചിന്തയിലാണ്. യോഹन्ना का सुसमाचार 6 का 57 जब पढ़ते समय में हाँ। वहां पर हम पढ़ते हैं कि यीशु मसीह पिता के इच्छा के बारे में सोचकर जी रहा था। അവിടെ 57 पढ़ना 6 का। जैसा जीवित है पिता ने मुझे भेजा हाँ। और मैं पिता के कारण जीवित हूँ। देखो मैं हाँ। कैसा जीवित हूँ, किसके कारण? पिता के कारण मैं जीवित हूँ। ഏത് പിതാവ്? कौन सा पिता? ജോസഫ് എന്ന പിതാവ്? योसेफ पिता है क्या? മറിയയാണോ? मरियम है क्या? उनका जो माँ है उनके जीवन की वजह से क्या? ഇതൊരു പുതിയ തലമാണ്. क्योंकि ये एक नया स्तर है ये, ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ क्योंकि जो कोई मसीह में है वो അവൻ പുതിയ സൃഷ്ടിയാണ്. एक नया सृष्टि बन चुका है। അപ്പോൾ ക്രിസ്തുവിലായി കഴിയുമ്പോൾ और मसीह में हो जाने के बाद നാം ദൈവത്തെ പിതാവെന്ന് हम വിളിക്കുന്നത് परमेश्वर को जब पिता करके पुकारते हैं, അതിന്റെ ഐശ്വര്യം ഭയങ്കരമാണ്. उसका आशीष बहुत बड़ा है, കാരണം പിതാവ് സകലവും പുത്രന് കൊടുത്തിരിക്കുക. क्योंकि पिता ने सब कुछ पुत्र को दे दिया है। ഇനി ഈ പുത്രൻ ജീവിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? अभी ये पुत्र कैसा जीता है? पिता के द्वारा। അപ്പൊ ഈ പുത്രന്റെ ഈ പിതാവിന്റെ ചിന്ത ആരെ കുറിച്ചാണ്? या अभी ये पिता हमेशा किसके बारे में सोचते रहता है? പുത്രനെ കുറിച്ച്. पिता किसके बारे में सोचता है? पुत्र के बारे में। പുത്രൻ ആരെ കുറിച്ച് ചിന്തിക്കുന്നു? पुत्र किसके बारे में सोचता है? पिता के बारे में। ഇതാണ് യഥാർത്ഥ ജീവിതം. ये है सच्चा आत्मिक मसीह जीवन जीना। നോക്കണം, देखना, നമ്മള് ഫാദർലെസ് എന്ന് പറയുന്ന ഒരു ഭയങ്കരമായ അവസ്ഥയിലേക്ക് വീഴാൻ സാധ്യതയുണ്ട്. हम लोग अनाथ है करके, अनाथ है मतलब पिता नहीं है, ऐसा एक बहुत बड़ा गड़बड़ी में गिर सकते हैं जो शैतान लाता है। കാരണം മനുഷ്യ ജീവിതം അവസാനിക്കും. क्योंकि जब मनुष्य का उम्र खत्म हो जाएगा, ഇവിടെ അപ്പനും അമ്മയും ഒരുപാട് പേരൊക്കെ നമുക്കുണ്ട്. आज उसको वो व्यक्ति को माता पिता रिश्तेदार भाव बंधु मित्र बहुत सारे रिश्तेदार लोग हैं उसको उसके साथ है, ഇവിടെ നമ്മൾ അനാഥരെന്ന് തോന്നുന്നില്ല. तो यहाँ पर वो व्यक्ति अनाथ है करके उसको कभी लगा नहीं, പക്ഷേ ഒരു ദിവസം മരണം പിടിക്കും. परंतु एक दिन जब मृत्यु उसको पकड़ेगा എല്ലാ ബന്ധങ്ങളും മാറ്റും. तब उसका सारा रिश्ता हट जाएगा, പിന്നെ അവൻ ആരായി തീരും? फिर वो कौन हो जाएगा? फिर वो अनाथ हो जाएगा। ഈ അനാഥത്വത്തിന്റെ വേദന ഭയങ്കരമാണ്. ये अनाथ होने का जो अवस्था, वो दर्द जो है उसको वचन भयानक कह करके कहता है। ഈ अनाഥത്തിൽ നിന്ന് നമ്മളെ രക്ഷിക്കാനാണ് ये अनाथ का अवस्था या फिर ये भयानक अवस्थे से हम ना गिरे, इससे बचाने के लिए യേശു ക്രിസ്തു यीशु मसीह തന്റെ പിതാവിനെ अपना पिता को നമുക്ക് വെളിപ്പെടുത്തുന്നത്. हमारे लिए प्रकट किया, യേശു ഒരിക്കലും അനാഥനായി ജീവിച്ചില്ല. क्योंकि यीशु मसीह कभी भी इस दुनिया में अनाथ होकर नहीं जिया। അവൻ ജീവിച്ചത് പിതൃജീവനിലാണ്. वो हमेशा पिता का वो गहरा रिश्ते में जुड़कर जी रहा था। അവൻ യഹൂദന്മാർ കൊല്ലാൻ വരുമ്പോൾ यहूदी लोग जब उसको मारने आया, അവൻ പറയും, वो कहता था ഞാൻ ഏകനല്ല, मैं अकेला नहीं हूँ, എന്റെ കൂടെ എപ്പോഴും എന്റെ പിതാവ്. मेरे साथ हमेशा मेरा पिता है, ഞാൻ ഏകനല്ല. मैं अकेला नहीं हूँ। അതിന്റെ അർത്ഥം ഓർഫൻ അല്ല. मतलब क्या? मैं अनाथ नहीं हूँ। उसका कहने का मतलब है कि मेरा संभालने वाला कोई नहीं, मैं अनाथ नहीं, मुझे कोई है मेरा रखवाला।
യേശു പിതാവ് ഫാദർലെസ് ആയിട്ട് ഓർഫനായിട്ട് ഒരു ദിവസം പോലും ജീവിച്ചില്ല. यीशु बिना पिता का या अनाथ का अवस्था में एक पल भी वो जिया नहीं. ഓർഫൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? अनाथ मतलब क्या? നമ്മൾ ലെമന്റേഷൻ 5:3 विलाप गीत 5:3 में हम पढ़ते हैं. അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നു. वहां पर हम पढ़ते हैं लेमेंटेशन 5:3. हम अनाथ और पिताहीन हो गए। हम अनाथ और पिताहीन हो गए। അപ്പൊ അവിടെ ഓർഫൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? वहां पर अनाथ है मतलब क्या? पिताहीन. പിതാവില്ലാത്തവരെന്നാണ്. पिताहीन हो गए. യേശുവിനെ നമുക്ക് അങ്ങനെ കാണാൻ പറ്റുമോ? यीशु को हम ऐसा देख सकते हैं क्या? पिताहीन का अवस्था में कभी नहीं देख सकते. പക്ഷേ യഹൂദന്മാര് കണ്ട എങ്ങനെ അറിയാം? परंतु यहूदी लोगों ने क्या देखा? യേശു ഓർഫനാണ്. यीशु एक अनाथ है, पिताहीन है. അവനെ കുറിച്ച് ആ രീതിയിൽ മോശമായി സംസാരിക്കുന്നുണ്ട്. उसको बुलाते समय में एकदम गलत रीति से, गंदा रीति से यीशु को बुलाता था. യേശു വളരെ ചെറുപ്പത്തിൽ തന്നെ യോസേഫ് മരിച്ചുപോയി. क्योंकि यीशु जब छोटा उम्र में ही था, हम देखते हैं कि उसका जो शारीरिक पिता यूसुफ मर गया. യേശു ക്രിസ്തുവിനെ തന്റെ ഭവനത്തിലെ മറിയയും മറ്റ് ഇളയ സഹോദരങ്ങളും ഒക്കെയും പോറ്റി പുലർത്തേണ്ടതുണ്ട്. और फिर क्या हो गया? यीशु का जिम्मेदारी आ गया, क्योंकि वो बड़ा बेटा होने की वजह से अपना माँ को और अपने भाई बहनों को संभालना, पालन पोषण करने का जिम्मेदारी उसके ऊपर आ गया. ലോകത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ലോകര് നോക്കുമ്പോൾ ജനരക്തങ്ങളിലൂടെ നോക്കുമ്പോൾ യേശു അനാഥനാണ്. तो संसार के नजरिए से लोग देखते समय में या संसार शारीरिक लोग उनको देखा तो देखा यीशु अनाथ हो गया करके लोग गवाही देने लगे. എന്നാൽ യേശു പിതാവുള്ളവനാണെന്ന്, परंतु यीशु तभी भी पिता उनके साथ है. അത് ബുദ്ധിമാന്മാർക്ക് ജ്ഞാനികൾക്ക് മറച്ചു വെച്ചിട്ട് ये बात बुद्धिमान और ज्ञानवान लोग के अंदर छुपा हुआ रहा, അത് സഭയ്ക്ക് വെളിപ്പെടുത്തി. परंतु वो मंडली कलीसिया को प्रकट हुआ. നമ്മൾ എന്താ യേശുവിനെ കുറിച്ച് ചിന്തിക്കുന്നത്? हम यीशु के बारे में क्या सोचते हैं? നമ്മൾ യേശുവിനെ കുറിച്ച് എന്താ यीशु ചിന്തിക്കുന്നത്? के बारे में हम क्या सोचते हैं? പിതാവില്ലാത്തവനാണോ? क्या वो पिताहीन था क्या? അല്ല, कभी नहीं. परंतु कैसा है? എപ്പോഴും പിതാവുള്ള. हमेशा पिता साथ था उनका. അപ്പോൾ നമ്മൾ ഇനി ദൈവത്തെ പിതാവ് എന്ന് വിളിക്കുമ്പോൾ तो जब परमेश्वर को पिता करके पुकारते समय में എങ്ങനെയാണ് നമ്മൾ ദൈവത്തെ വിളിക്കുന്നത്? हम किस रीति से परमेश्वर को बुलाएंगे? क्या आधार है हमारा? ആരും സഹായകനില്ലാത്തൊരു വ്യക്തിയെ പോലെ നിലവിളിക്കുകയാണോ? किसी को हमारे लिए मदद करने के लिए कोई नहीं है. अरे इसलिए परमेश्वर, हे पिता मुझे मदद करो, ऐसे हम लोग पुकार रहे हैं क्या पिता को? അങ്ങനല്ല. ऐसा नहीं है. ദൈവമേ നല്ല വിളിക്കുന്നത്. हम लोग परमेश्वर है करके पुकार, हम लोग हे परमेश्वर ऐसा करके पुकारते है ही नहीं. ദൈവത്തിന്റെ ഏറ്റവും വലിയ സ്നേഹം ഈ ദൈവം നമുക്ക് പിതാവായി തീരുക എന്നുള്ളതാണ് ദൈവത്തിന് ഇഷ്ടം. परमेश्वर का सबसे बड़ा प्रेम मनुष्य जात पर प्रकट किस आधार पर हुआ? परमेश्वर का दिल की बात क्या है कि ये विश्वासी लोग, सभी लोग परमेश्वर को पिता करके पुकारे. അതുകൊണ്ടാണ് കർത്താവ് പറയുകയാണ്, इसलिए प्रभु कहता है, യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 6 അധ്യായത്തിന്റെ 37 വാക്യത്തിൽ, यूहन्ना 6:37 में हम पढ़ते हैं, जॉन 6:37. जो कुछ पिता मुझे देता है हाँ। वह सब मेरे पास आएगा, हाँ। और जो कोई मेरे पास आएगा हाँ। उसे मैं कभी न निकालूंगा. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? എന്റെ അടുക്കൽ വരുന്നവനെ जो मेरे पास आएगा ഫാദർലെസ് ആയിട്ട് ഞാൻ വിടത്തില്ല. उसको मैं कभी अनाथ नहीं छोड़ूंगा, या पिताहीन का अवस्था में वो कभी जाएगा नहीं. നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 14:18 വായിക്കുമ്പോൾ यूहन्ना 14:18 में हम पढ़ते हैं, അവിടെ വ്യക്തമാണ്. वहां पर भी स्पष्ट से हम पढ़ते हैं. ആ, मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा। എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? എന്താണ് അർത്ഥം? उसका मतलब क्या है? നമ്മൾ മരിച്ചു കഴിഞ്ഞാൽ हम लोग मर जाने के बाद ഒരു പിതാവില്ലാത്ത നിലയിൽ, एक पिताहीन का दशा में नहीं जाएंगे कभी, പിന്നെയോ പിതാവിനുള്ളതെല്ലാം പുത്രനുണ്ട്, बल्कि जो कुछ पिता का है वो पुत्र का है, പുത്രനുള്ളതെല്ലാം ആർക്കുണ്ട്? और जो पुत्र का है वो किसका है? അപ്പാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുന്ന നമുക്ക് എല്ലാവർക്കും जिन ഉണ്ട്. लोग जो परमेश्वर का अब्बा पिता करके पुकारते हैं, उन सभी लोगों को मसीह का सहभागी धन है. नहीं, പിതാവിനെ കരുതൽ നോക്കണം. पिता देखो किस रीति से हमें संभाल रहा है. അപ്പോൾ ഈ പുത്രനുള്ളതെല്ലാം നമുക്ക് തന്നു എന്നുള്ള വിചാരം ഉണ്ടായിട്ട് ആ സ്നേഹം കണ്ടിട്ട് ദൈവത്തെ പിതാവ് എന്ന് വിളിക്കുമ്പോൾ ആ വിളി പിതൃഹൃദയത്തെ സന്തോഷിപ്പിക്കും. तो जो विश्वासी ये बात देख रहा है कि जो भी कुछ मसीह का है या जो भी कुछ पुत्र का है वो हमें भी है, उस ज्ञान में हम लोग आकर हम लोग अब्बा परमेश्वर को, हे पिता धन्यवाद क्योंकि तूने मुझे इस काबिल समझा, इस लायक समझा, ये अर्थ समझकर ये बात को ग्रहण करके जब पिता करके बुलाएंगे तो पिता का मन को बहुत तृप्त. നമ്മൾ യെരമ്യാവിന്റെ പുസ്തകം 13 അധ്യായത്തിൽ എന്താ വായിച്ചത്? हमने यिर्मयाह 13 में क्या पढ़ा? ഞാൻ ഈ ചിൽഡ്രന് വേണ്ടി, ഈ ജനത്തിനു വേണ്ടി അല്ലെങ്കിൽ ഈ മക്കൾക്ക് വേണ്ടി ഞാൻ ഇന്ന കാര്യങ്ങളെല്ലാം ഞാൻ ചെയ്യാൻ തയ്യാറാണ്. मैं वहां पर क्या कहता है यहोवा परमेश्वर, मैं इन लोगों के लिए जो मेरे बच्चे हैं, मैं उनको ये देश में लेकर जाकर ये सब बातें करने के लिए मैं सब तैयार हूं करने के लिए. ഞാൻ അവകാശം കൊടുക്കും. मैं उनको मिराज दूंगा. അതാണ് യേശുവിനെ കർത്താവായി സ്വീകരിക്കുമ്പോൾ मतलब जो कोई भी यीशु को प्रभु करके स्वीकारता है, നമ്മൾ വായിക്കുന്നത് എന്താണ്? हम क्या पढ़ते हैं? നമ്മൾ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 28 അധ്യായത്തിന്റെ
26:18 हम लोग प्रेरितों का कार्य 26 का 16 में हम पढ़ते हैं, എന്നിലുള്ള വിശ്വാസത്താൽ मेरा विश्वास के द्वारा അത് വിശുദ്ധീകരണ ഇടയിലുള്ള അവകാശം ലഭിക്കും. വിശുദ്ധന്മാർക്ക് ദൈവം ഒരുക്കിയിരിക്കുന്ന പിതാവ് ഒരുക്കിയിരിക്കുന്ന അവകാശം ലഭിക്കുമെന്ന്. उसका पढ़ना 18 का आखिरी भाग पढ़ना, 26 एक्ट्स 26 का 18 का आखिरी भाग. हाँ, पवित्र संतों के साथ जो मुझ पर विश्वास करने जो मुझ पर विश्वास करेगा, पवित्र किए गए हैं हाँ। मिराज पाए. हाँ, पवित्र संतों के साथ उनको एक मिराज मिलेगा. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? പിതാവ് എപ്പോഴും കരുതുന്നത്, ആ പിതാവെ എന്ന് വിളിക്കുന്നവർക്ക് ദൈവം കരുതുന്നത് അവകാശമാണ്. मतलब पिता का मनोभावना क्या है? जो लोग मुझे पिता करके पुकार रहे हैं, उनके लिए मैं एक मिराज तैयार करके रखा हूं. ऐसे लोग मेरे लिए अलग किए हुए लोग हैं. അവർക്ക് പിതൃത്വമുണ്ട്. उनको पितृत्व है, मतलब पिता का रिश्ता है, കാരണം പിതാവ് എന്നേക്കുമുള്ളവനാണ്. क्योंकि पिता तो सदा है. നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17 അധ്യായം യോഹന്നാൻ 17 में हम पढ़ते हैं, അതിന്റെ 2 അധ്യായത്തിൽ वाक्य 2 में കർത്താവ് പറയുന്ന ഒരു സത്യം ഇതാണ്. वहां पर एक ऐसा सत्य जो प्रभु कहता है, ആ पढ़े. क्योंकि तूने उसको सब हाँ। प्राणियों पर अधिकार दिया हाँ। कि जितने तूने उनको दिए हैं उन सबों को वो अनंत जीवन दे. നോക്കുക, നീ അവന് അപ്പം ഈ നമ്മളെ യേശു ക്രിസ്തുവിന് കൊടുത്തത് ആരാണ്? तो हमारे लिए यीशु मसीह को किसने दिया? പണ്ട് നമ്മൾ ജീവനില്ലാത്തവരായിരുന്നു, हम लोग पहले बिना जीवन के थे, അനാഥരായിരുന്നു. हम लोग अनाथ थे. മരിച്ചാൽ എവിടെ പോകും? मर गया तो कहाँ जाएंगे? सीधा नरक में. നരകത്തിൽ പോകുന്ന ആരാണ്? नरक में कौन जाता है? പിതാവില്ലാത്ത. जो अनाथ है, जिसके पास पिता नहीं. നമ്മൾ हम അങ്ങനെയുള്ളവരായിരുന്നു. उस सब प्रकार के लोग थे हम. എന്നാൽ എങ്ങനെയുള്ള നമ്മളെ परंतु इस प्रकार के लोग ആർക്ക് കൊടുത്തു? हमें किसके हाथ में सौंप दिया? ക്രിസ്തുവിന് കൊടുത്തു. मसीह के हाथ में दे दिया. ക്രിസ്തു എന്ത് ചെയ്തു? मसीह ने क्या किया? ഈ പിതൃത്വം നമുക്ക് ക്രിസ്തു നേടി തന്നു. वो पितृत्व कमाकर हमें दे दिया. ഈ നിത്യജീവൻ ആരുടെയാണ്? मतलब अनंत काल का जीवन किसका है? हमारा तो था ही नहीं. ആ, നോക്കണം. वो परमेश्वर का बात है, अनंत काल का जीवन. वो बात को यीशु मसीह ने हमें कमाकर हमें मुफ्त में दे दिया. ആ പിതൃത്വത്തിലുള്ള ജീവൻ, मतलब वो पिता, अनंत काल का जीवन मतलब पिता का जीवन, पिता पुत्र का रिश्ता के द्वारा होने वाला जीवन, वो जीवन को हमें दे दिया मुफ्त में. എന്തിനാണ്? क्यों? നാം അവനെ അപ്പാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കാം. ताकि हम उनको हे अब्बा हे पिता करके बुला सके. നമ്മുടെ മാനുഷിക ജീവൻ കൊണ്ട് ദൈവത്തെ അപ്പാ പിതാവേ എന്ന് വിളിച്ചാൽ ആരെയായിരിക്കും വിളിക്കുന്നത്? क्योंकि अगर हम लोग मनुष्य के बलबूते का जीवन से अगर पिता करके बुलाएंगे तो वो बुलावट किसको जाएगा? मेरा शारीरिक बल से, शारीरिक जीवन के अंदर जो जीवन है, उस जीवन से मैं अगर एक व्यक्ति को पिता बुलाएगा, वो पुकार किसके पास जाएगा? हमारा शारीरिक पिता के पास जाएगा. ആ ജീവൻ കൊണ്ട് ദൈവത്തെ വിളിക്കാൻ പറ്റില്ല. मेरा शारीरिक जीवन से मैं स्वर्गीय पिता को अब्बा पिता बोल नहीं सकता, क्योंकि वहां तक पिता का पुकार नहीं जाएगा. ജഡരക്തങ്ങൾ സ്വർഗരാജ്യം അവകാശമാക്കിയില്ല. क्या आप नहीं जानते क्या मांस और लहू स्वर्ग राज्य का मिराज नहीं प्राप्त करेंगे? അപ്പോൾ ആദ്യത്തെ പിതൃത്വം അറുത്തു മാറ്റിയിട്ട് इसलिए पहला हमारा पुराना बाप दादा का जो रिश्ता, जो शारीरिक माता पिता का रिश्ता, वो संबंध को काट के अलग करके യേശുക്രിസ്തുവിന്റെ പിതാവ് यीशु मसीह का पिता ക്രിസ്തുവിലൂടെ मसीह के द्वारा നമ്മുടെ പിതാവായി हमारा തീരുകയാണ്. पिता बन गया. ചെറിയ കാര്യമാണോ? क्या ये छोटी बात है क्या? നമ്മുടെ മത്തായി സുവിശേഷം അതിന്റെ 10 അധ്യായത്തിന്റെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 10:28 വായിക്കുകയാണ്. യോഹन्ना का सुसमाचार 10 का 28 में हम पढ़ते हैं. ഈ പിതാവുള്ളവരുടെ മഹത്വം ക്രിസ്തു പറയുകയാണ്. वो जिनके पास ये पिता है उनका महिमा क्या है बताया गया है. और मैं 10 का 28. और मैं उन्हें अनंत जीवन देता हूँ, हाँ। वे कभी नष्ट न होंगे. ആ നോക്കുക, ഞാൻ അവർക്ക്. मैं उनको, അപ്പൊ പിതാവ് എന്തിനാണ് നമ്മളെ ക്രിസ്തുവിന്റെ കയ്യിൽ കൊടുത്തത്? तो पिता परमेश्वर ने क्यों हमें मसीह के हाथ में सौंप दिया? നമ്മുടെ അനാഥത്വം ഇല്ലാതാക്കാൻ, हमारा अनाथपन को हटा देने के लिए, നമ്മൾ നരകത്തിൽ പോകാതെ. हम लोग नरक में ना जाए. നമ്മൾ നോക്കുക, നമ്മളറിയാം അലക്സാണ്ടർ ഉണ്ട്, ഹിറ്റ്ലർ ഉണ്ട്, നെപ്പോളിയൻ ഉണ്ട്. ഇവരൊക്കെ വലിയ രാജതന്ത്രജ്ഞന്മാരാണ്. हम लोग इस दुनिया में देखो, सिकंदर बोल के, अलेक्जेंडर द ग्रेट जिसने पूरा दुनिया को कब्जा किया, हिटलर जो बहुत बड़ा शक्तिशाली आदमी, सोक्रेटिस जो बहुत बड़ा बुद्धिमान, इस दुनिया में से बड़े बड़े अधिकारी, हुकूमत, कितने बड़े बड़े लोग इस दुनिया में जिए हैं. തത്വജ്ഞാനികൾ അനേകരുണ്ട്. बहुत बड़ा ज्ञानी लोग और तत्व ज्ञान से भरा हुआ बहुत प्रकार के ज्ञानी लोग. പ്ലേറ്റോ, സോക്രട്ടീസ്, അരിസ്റ്റോട്ടിൽ ഇവരൊക്കെ ആരാണ്? प्लेटो, अरिस्टोटल करके ये सब बड़े बड़े ज्ञानी लोग हैं. പിന്നെ നമ്മള് വളരെയധികം ഭാഗ്യമായിട്ടുള്ള കാവ്യങ്ങൾ നൽകി തന്നിരിക്കുന്ന ഷേക്സ്പിയർ, और शेक्सपियर जो बहुत सारे, ടാഗോർ, रविंद्रनाथ टैगोर, शेक्सपियर, ये लोग जो बड़े बड़े कविताएं लिखा है, जो आज भी चलता है, അവരെല്ലാം ഇപ്പൊ എവിടെയാണ്? वो लोग सब कहाँ पर है अभी? അപ്പനില്ലാത്ത അവസ്ഥ. मतलब अनाथ का अवस्था, पिता रहित अवस्था में वो लोग. എന്നാൽ അങ്ങനെയുള്ളവർക്കെല്ലാം മറച്ചു വെച്ചിട്ട് परंतु इस प्रकार के लोग जो इस दुनिया के ज्ञानवान, बलवान और बुद्धिमान लोगों को परमेश्वर ने ज्ञान को छुपा के रखा, എന്നിട്ട് और
अब जैसे बालकों को प्रकट किया। നമുക്ക് വേണ്ടി ദൈവം തന്നെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക് വേണ്ടി ദൈവം ഒരുക്കി വെച്ചിരിക്കുക. इसलिए जरा प्रियो सोचो, परमेश्वर ने अपना प्रेम करने वाले लोगों के लिए जो बातें तैयार करके रखा है, അപ്പോൾ നമ്മൾ ആരാണ്? तो हम लोग कौन है? ആരാണ്? हम लोग कौन है? ഏ? मैं। അവകാശിയാണ്. हम लोग യേശു अभी ക്രിസ്തുവിലെ വിശ്വാസത്താൽ हम लोग यीशु मसीह के विश्वास के द्वारा हाँ। हम लोग जो अलग किए गए पवित्र ठहराए हुए लोग कौन है? अभी एक अपने- बहुत बड़े मिरास के हकदार है। നമ്മളവിടെ ഗലാത്യ ലേഖനം നമ്മൾ അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ गलतियों का पुस्तक अध्याय 4 में गलेशियंस चैप्टर 4 ന്യായപ്രമാണത്തിന്റെ ശാപത്തിൽ നമ്മളെ വിലയ്ക്ക് വാങ്ങി. हमें व्यवस्था के श्राप से हमें मूल दाम देकर खरीद कर എന്നിട്ട് പിന്നെ എന്ത് ചെയ്തു? फिर हमें क्या किया? നാം പുത്രത്വം പ്രാപിക്കേണ്ടതിന് തന്നെ हम लोग पुत्रत्व प्राप्त करने के लिए 4-ാം അധ്യായത്തിന്റെ അതിന്റെ 5-ാം വാക്യം. वो 4 का 5 पढ़े। ताकि व्यवस्था के अधीनों को मोल लेकर हाँ। छुड़ा ले हाँ। और हमको ले पालक होने का पद मिले। हाँ, ले पालक होने का पद यानी पुत्रत्व का पद मिले। എന്നിട്ട് പിന്നെ അടുത്ത फिर വാക്യാണ്. अगला वाक्य, നിങ്ങൾ മക്കളാകൊണ്ട് अभी तुम जो पुत्र हो, മക്കളാകൊണ്ട് तुम लोग जो अभी पुत्र हो, इसलिए हाँ। परमेश्वर ने अपने पुत्र के आत्मा को हाँ। जो है अब्बा है पिता कहकर पुकारता है हाँ। हमारे हृदय में भेजा। നമുക്ക് നമ്മൾ ദൈവത്തെ വിളിക്കേണ്ടത് ഏത് ജീവനിലാണ്? तो मतलब अभी परमेश्वर को पिता करके बुलाना है तो वो कौन सा जीवन के आधार पर बुलाना है? ये पुत्र जो आत्मा जो हमारे अंदर दिया है उस जीवन के आधार पर, നിത്യജീവനിൽ, मतलब अनंत काल का जीवन में, ആത്മാവിൽ. आत्मा में। ആത്മാവില്ലെങ്കിൽ പിന്നെ ദൈവങ്ങളാകുന്നില്ല. आत्मा नहीं है तो फिर परमेश्वर का बच्चे ही नहीं बन रहे हम। നമുക്ക് എപ്പോഴാണ് ഈ പുത്രത്തിന്റെ ആത്മാവിനെ तो ലഭിക്കുന്നത്? हमें ले पालक का पुत्र का आत्मा या पुत्रत्व का आत्मा कब मिल रहा है हमें? യേശുവിനെ കർത്താവ് രക്ഷിതാവായി സ്വീകരിക്കുമ്പോൾ, जिस दिन हमने प्रभु यीशु मसीह तू ही मेरा सच्चा उद्धार करता है, तू हाँ। मेरा प्रभु है करके अपना जीवन में स्वीकारते समय में അവരെ ദൈവത്തിന്റെ മക്കളായി തീരുവാൻ ദൈവം അധികാരം കൊടുത്തു. उनको परमेश्वर का बच्चे होने के लिए परमेश्वर ने उनको अधिकार दिया है। മക്കളെങ്കിലോ अगर बच्चे हैं तो ആരാണ്? वो लोग कौन है? मिरास के हकदार भी है। ദൈവത്തിനുള്ളതെല്ലാം നമുക്ക് തരികയാണ്. मतलब परमेश्वर का जो भी बातें हैं और मसीह के साथ जो भी बातें हैं उस सब में संगी वारिस है हम। അപ്പോൾ ഒരു മകൻ എന്ന പദവി ഭയങ്കരമാണ്. इसलिए बेटा करके जो पद है वो बहुत बड़ा पद है। യേശുക്രിസ്തു ദൈവത്തിന്റെ മകൻ എന്നുള്ള മഹനീയമായ അനുഗ്രഹത്തിലാണ് ജീവിച്ചത്. मतलब यीशु मसीह जब इस दुनिया में जीते समय में मैं परमेश्वर का बेटा हूं करके उस पद में, उस विचार में, उस आनंद में वो जी रहा था। നമ്മൾ 2 തെസ്സലോനിക്ക ലേഖനം दूसरा തെസ്സലോനിको അതിന്റെ 2-ാം അധ്യായം दूसरा अध्याय അതിന്റെ 14-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, वाक्य 14 इसके लिए उसने उसने तुम्हें हमारे सुसमाचार के द्वारा बुलाया कि तुम हमारे प्रभु यीशु मसीह की महिमा को प्राप्त करें। ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ നമ്മളിവിടെ ഇത് തേജസ് ആണെന്നാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. हमें लगता है कि एक महिमा है करके ऐसा हमें पढ़ते समय में लगेगा। അതെ, ക്രിസ്തുവേശുള്ളവർക്ക് തേജസ് ഉണ്ട്. तो ये तो सच है, मसीह यीशु में हमको एक महिमा आगे चलकर मिलने वाला है। എന്നാൽ യേശുക്രിസ്തുവിന്റെ മഹത്വം പ്രാപിക്കാനല്ലോ. परंतु यीशु मसीह का महिमा को प्राप्त करने के लिए ആ മഹത്വം എന്താണ്? वो कौन सा महत्व है, महिमा है? എന്താണ് മഹത്വം? वो शारीरिक तेज चमक, वो तेज का बात नहीं है। പിന്നെന്താണ്? ये यीशु मसीह का महिमा के बारे में वो हमको मिलने वाला है। ഞങ്ങൾ അവന്റെ തേജസ്സിനെ हमने उनका महिमा को देखा। എന്ന് പറഞ്ഞാൽ മഹിമയെന്ന് ഉദ്ദേശിക്കുമ്പോൾ യേശുക്രിസ്തുവിന്റെ ആ സ്പ്ലെൻഡർ, ആ ബ്രൈറ്റ്നെസ്സിനെ मतलब കുറിച്ച്. वो चमक नहीं जो वो पर्वत में जाकर उन लोग ने देखा, वो चमक का बात नहीं है वो। കാരണം പിതാവിന്റെ എല്ലാം അവകാശമുള്ള പുത്രൻ എന്ന മഹത്വം. मतलब पिता का सारा धन का एकमात्र वारिस प्रभु यीशु मसीह, वो महान पद को चेले लोगों ने देखा, वो एक महिमा की बात है। യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 8-ാം അധ്യായം यूहन्ना का सुसमाचार 8वां अध्याय അതിന്റെ 54-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. उसका 57 में हम पढ़ते हैं। यहूदियों ने उससे कहा, अब तक तू 50 वर्ष का नहीं, फिर भी तूने अब्राहम को देखा है? 54 ഞാൻ എന്നെ തന്നെ 54 മഹത്വപ്പെടുത്തിയാൽ यीशु ने उत्तर दिया, हाँ। यदि मैं आप अपनी महिमा करूं हाँ। तो मेरी महिमा कुछ नहीं, परंतु मेरी महिमा करने वाला मेरा पिता है। നോക്കുക, हाँ, ഇവിടെ എന്താണ് വായിച്ചത്? देखो वहां पर एक्चुअली महिमा नहीं आना चाहिए, आदर आना चाहिए। हाँ। मेरा आदर करने वाला कौन है? मैं नहीं मेरा आदर कर रहा, मेरा आदर मेरा स्वर्गीय पिता करता है। ഇതുപോലെയാണ് उसी तरह ക്രിസ്തുവിനോടൊപ്പം मसीह के साथ നമ്മളെ ആദരിക്കാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. हमें मसीह के साथ हमें भी आदर करे, ये पिता का हृदय का इच्छा है। അതാണ് നമ്മള് റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്. वो हम रोमियो 8 में हम पढ़ते हैं, സ്വന്തം പുത്രനെ ആദരിക്കാതെ वो अपने खुद को बेटे को परमेश्वर ने आदर ना करते हुए, ദൈവം നമുക്ക് തന്നുവെങ്കിൽ परमेश्वर ने अगर अपने पुत्र को ही कुचल कर अगर हमें दे दिया है तो അതിന്റെ ആശയം എന്താണ്? मतलब उसका अर्थ क्या है प्रियो? बाकी सब क्यों नहीं देगा?
मैं ദൈവം നമ്മെ എങ്ങനെയാണ് ബഹുമാനിക്കുന്നത്? परमेश्वर हमारा आदर कैसा करेगा, हमें इज्जत कैसा देगा स्वर्ग में? മകൻ എന്ന രീതിയിൽ. बेटे का रूप में, वो पद में हम लोग उनके बेटे हो गए, वो अवस्था में रहेगा. ദൈവത്തിന് നമ്മളെ കുറിച്ചുള്ള പ്രീതി വാത്സല്യം അത്ര വലുതാണ്. मतलब परमेश्वर जो हमारे बारे में सोचता है, हमें जो प्रेम देता है, हमें जो पालन पोषण करके बड़ा करने का प्रभु का इच्छा, पिता का इच्छा, वो इतना बड़ा है. നമ്മുടെ കണ്ണുകൾ വിസ്താരമായി ഹോളി സ്പിരിറ്റ് തുറക്കുമ്പോൾ, इसलिए जब हमारा आंखों को विस्तार से बड़ा करके अगर हमारा आत्मिक आंखों को खोल दिया, तो ദൈവം ക്രിസ്തുവിൽ നമ്മളെ ഉയർത്തത് കാണുമ്പോൾ, जब परमेश्वर ने हमें मसीह में ऊंचाई रीति में हमें बिठा कर रखा है, ये बात जब हम देखेंगे, നിങ്ങൾ ഏതൊരുവരെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്നു, तुम जिसको पिता करके पुकार रहे हो, അത് അർത്ഥാൽ അങ്ങനെ തന്നെയാണ്. तो वैसा वो अर्थ में है. मतलब उसी को तुम यीशु मसीह का क्या दशा में हमें जो अवस्था यीशु मसीह में दिया है, देख लिया, समझ गया, ऑटोमेटिकली वो महान परमेश्वर को हम पिता करके बोल देंगे. उस अवस्था में हम जीने लगेंगे. കാരണം ഈ പ്രപഞ്ചത്തിൽ എല്ലാ മനുഷ്യരും ദൈവത്തെ കുറിച്ച് തെറ്റായ ധാരണയിൽ ജീവിക്കുമ്പോൾ, क्योंकि ये संसार के लोगों ने जब परमेश्वर को गलत रीति से समझकर और परमेश्वर को तुच्छ कर जीते समय में, യേശു ക്രിസ്തു ഒരുവൻ പറയുകയാണ്, सिर्फ यीशु मसीह एकमात्र मनुष्य ऐसा था जो पिता परमेश्वर के बारे में ऐसा गवाही दिया. അവൻ ഗ്രഹിക്കുകയാണ്, वो उन्होंने पिता के बारे में यीशु ऐसा समझा, എന്റെ പിതാവ് സ്നേഹവാനാണ്, मेरा पिता प्रेम है, എന്റെ പിതാവ് നീതിമാനാണ്, मेरा पिता धार्मिक है, എന്റെ പിതാവ് വിശുദ്ധനാണ്. मेरा पिता पवित्र है. ഇതാണ് ഒരു പുത്രന്റെ കടമ. ये है एक बेटे का जिम्मेदारी. നമ്മുടെ പണി എന്താ? हमारा काम क्या है? എങ്ങനെങ്കിലും ഈ പിതാവിനെ നാം അപമാനിക്കണം. हम लोग क्या करते हैं? कैसा भी करके पिता का निंदा करे. പിതാവിനെ വിളിക്കുകയും ചെയ്യും, पिता करके बुलाते भी है, പിന്നെ എന്ത് ചെയ്യും? और काम क्या करते हैं? निंदा वाला. അപ്പോൾ അതിന്റെ ആ പദവി, तो जरा उस पद, वो पुत्रत्व का हमें जो मिला वो पद, നമ്മൾ സ്നേഹവാനാവണം. നിങ്ങളോ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ അറയിൽ കടന്ന് നിങ്ങളുടെ പിതാവിനോട് പ്രാർത്ഥിപ്പി. इसलिए जब तुम लोग प्रार्थना करते जाते समय में कमरे बंद कर रहस्य में जानने वाला तुम्हारा पिता के साथ. എന്താണ് പിതാവിനോട് പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? तुम हम पिता से क्या प्रार्थना कर रहे हैं? ആദ്യം പിതൃപുത്ര ബന്ധം റെസ്റ്റോർ ചെയ്യണം. सबसे पहला मेरा और पिता के साथ का रिश्ता है, उसको हमें सीधा करना है, बराबर रखना है. ആ ബന്ധം യഥാർത്ഥമായിട്ട് സ്ഥാപിച്ചു കഴിഞ്ഞാൽ, वो रिश्ता जब एक बार स्थिर है, बन गया है, सीधा है, तो യോഹന്നാൻ പറയാണ്, യോഹന്നാൻ പറയാണ്, യോഹന്നാൻ प्रेरित कहता है, ഞങ്ങളുടെ കൂട്ടായ്മ हमारा संगति तो ആരോടാണ്? किसके साथ है? പിതാവിനോടാണ്. पिता के साथ है. ആ പിതാവിനോട്. അപ്പോൾ उसी के साथ साथ നിത്യമായ അനന്ത കാലത്തേക്കുള്ള ഭാവി പരിപാടിയെ കണ്ടുകൊണ്ടാണ്. കാരണം പിതാവുള്ളവൻ അനാഥനല്ല. तो वो यूहन्ना उसने देखा अनंतता में, अनंत काल में पिता परमेश्वर ने अपने प्रिय लोगों के लिए क्या क्या बातों को तैयार करके रखा है. पिता का प्लानिंग क्या क्या है, अनंत काल से अनंत काल तक क्या क्या बातें पिता ने तैयार करके रखा है. ये सब बातें सोचकर बोल रहा है हमारा रिश्ता संगति वो स्वर्गीय पिता के साथ है. ആ പിതൃഹൃദയത്തിൽ എന്താണുള്ളത്? वो पिता का मन में क्या है हमारे बारे में? ക്രിസ്തുവിനുള്ളതെല്ലാം നമുക്ക് തരണം. मसीह का जो भी है वो सब बातों में हम लोग सहभागी हो जाए. യേശുവിന്റെ ആർദ്രത, यीशु मसीह का आदरता, യേശുവിന്റെ മനസ്സ്, यीशु मसीह का मन, യേശുവിന്റെ സ്നേഹം, यीशु मसीह का प्रेम, യേശുവിന്റെ ക്ഷമ, यीशु मसीह का क्षमा, യേശുവിന് എന്തെല്ലാം ഉണ്ടോ, यीशु के पास जो भी कुछ है Yes. वो हमारा हो जाए. അപ്പോഴാണ് പുത്രത്വത്തിൽ വിളിക്കുന്നത്. तब हम लोग पुत्रत्व में बुलाए जाएंगे. बच्चे का हालत से हटकर पुत्रत्व में बदल जाएंगे. ക്രിസ്തുവിനുള്ളിലില്ലാതെ ദൈവത്തെ പിതാവിനെ വിളിക്കുന്നത് വെറുതെയാണ്. हम लोग मसीह अंदर है ही नहीं और वर्दे यूं ही अगर आप लोग परमेश्वर को पिता बुलाना बोला तो वो व्यर्थ पुकार है. എന്നാൽ लेकिन ഈ പ്രകൃതിയോട്, ये इस स्वभाव में, ക്രിസ്തുവുള്ളവനായിട്ട്, यानी जिसके अंदर मसीह है वो विश्वासी, ക്രിസ്തു ഭൂമിയിൽ ഉണ്ടായിരുന്ന ആ ബന്ധത്തിൽ പിതാവിനെ, ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുമ്പോൾ, यीशु मसीह जब इस दुनिया में जीते समय में, यीशु इस दुनिया का परिस्थिति को झेलते समय में, उस समय में पिता के साथ उसका जो रिश्ता था, जो बातें उसका हृदय में था, उसी रिश्ता के साथ जब हम एक होते हैं मसीह के साथ, നമ്മുടെ ഹൃദയം ദൈവത്തെ കൊണ്ട് നിറയും. हमारा हृदय परमेश्वर से भर जाएगा. അപ്പോഴാണ് നമ്മൾ ഒരു ആലയമാകുന്നത്. तब हम लोग एक असली मंदिर बन जाते हैं. നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ എല്ലാ, നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, हम लोग एफेसों का पुस्तक में जब हम पढ़ते हैं, ദൈവത്തിന്റെ ദാസൻ മുട്ടുമടക്കി പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. परमेश्वर का दास वो घुटने में आकर स्वर्ग का दर्शन को देखकर धन्यवाद करता है. അവിടെ താൻ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ഇങ്ങനെ പറയുന്നുണ്ട്, वो एफेसियों 3:14 में वो प्रार्थना करते समय में ऐसा कहता है, സ്വർഗത്തിനും ഭൂമിക്കും സകല കുടുംബത്തിനും പേര് വരുവാൻ കാരണമായ പിതാവിന്റെ സന്നിധിയിൽ മുട്ടുകുത്തും. 14 और 15 पढ़े. उस पिता के सामने घुटने टेकता हूँ എന്താ പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥം? जिसने
पर हाँ। ओके। हर एक घराने का नाम रखा जाता हाँ, तो उसको मतलब ये पौलुस का कहने का उद्देश्य क्या है वहां पर? ക്രിസ്തുവിൽ പുത്രത്വത്തിലേക്ക് വന്നവരിപ്പോ എവിടെയാണ്? मतलब मसीह में जो पुत्रत्व का पद में पहुंच चुके हैं वो लोग अभी कहां पर है? കുറച്ചുപേര് സ്വർഗത്തിലാ. कुछ लोग स्वर्ग में, പൗലോസ് പത്രോസ് എല്ലാരും ഇപ്പൊ എവിടെയാണ്? पौलुस पत्रोस और सब विश्वासी लोग अभी किधर है? आधे लोग उधर ऊपर है, स्वर्ग में है। കുറച്ചുപേർ എവിടെയാണ്? कुछ लोग कहां पर है? ഇവിടെയാണ്. भूमि पर, अभी यहाँ पर है। അപ്പോൾ ഈ സ്വർഗത്തിലുള്ള കുടുംബത്തിനും तो ये स्वर्ग का घराना ഭൂമിയിലുള്ള കുടുംബത്തിനും और भूमि का घराना, ഒരു പിതാവ്. उन लोगों का एक ही पिता है। അതിന്റെ അർത്ഥം നമ്മൾ അവിടെ ചെല്ലുമെന്നല്ലേ? मतलब उसका मतलब क्या है कि हम जो भूमि के लोग भी उधर जाएंगे, पिता को मिलेंगे। Praise the Lord. आमेन। പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മുടെ നമ്മൾ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുമ്പോൾ ഉണ്ടാകുന്ന ആ സന്തോഷം എത്ര വലുതാണ്. इसलिए प्रियो, हमारे अंदर जब हम परमेश्वर को पिता करके बुलाते समय में किस किस प्रकार का आनंद हमारे अंदर उमड़ कर आता है। അവിടെ എഫെസ്യർ നമ്മൾ തുടർന്ന് വായിക്കുമ്പോൾ उसी के नीचे जब पढ़ते समय में ഈ ദൈവസ്നേഹത്തിന്റെ ഉയരം, നീളം, ആഴം, വീതി, കാരണം നമ്മളെ മക്കളാക്കി തീർക്കുന്ന, പുത്രന്മാരാക്കുന്ന ദൈവഹൃദയത്തിന്റെ ആഴങ്ങൾ നമ്മൾ ഗ്രഹിക്കാൻ സകല വിശുദ്ധന്മാരോടും കൂടെ ഗ്രഹിച്ച് ദൈവത്തിന്റെ എല്ലാ നിറവിനോളം നിറഞ്ഞു വരണമെന്നാണ് വായിക്കുന്നത്. उसका 18-19 पढ़े। सब पवित्र लोगों के साथ हाँ। भली भांति समझने की शक्ति पाओ हाँ। कि उसकी चौड़ाई और लंबाई और हाँ। ऊंचाई और गहराई कितनी है, हाँ। और मसीह के उस प्रेम को जान सको हाँ। जो ज्ञान से परे है। कि तुम परमेश्वर की सारी भरपूरी तक परिपूर्ण हाँ, हो। तो अभी यहाँ पर सभी संतों के साथ उनके प्रेम में, यानी पिता ने जो हमसे प्रेम किया और मसीह के द्वारा जो हमको प्रेम प्रकट आया, वो बात का ऊंचाई, लंबाई, गहराई, चौड़ाई, सभी पवित्र संतों के साथ जब ये बात को हम लोग मनन करेंगे, जब आत्मा में हम एक होकर उसका आनंद उठाएंगे, तो हम लोग परमेश्वर का परिपूर्णता में भर जाएंगे। നമ്മളെ ദൈവം രക്ഷിക്കാൻ ആഗ്രഹിച്ചപ്പോൾ ആദ്യ ഉന്നത കുടുംബത്തിൽ ജനിപ്പിച്ചു. हमें परमेश्वर को जब मन हुआ, जब ये भाया कि ऐसा कीचड़ में और श्राप में फंसे हुए लोगों को नरक से बचाए, श्राप से बचाए, सबसे पहला काम किया, क्या किया उन्होंने? उनको डायरेक्ट स्वर्ग में उनको जन्माया। നമ്മൾ എവിടെ നിന്നാണ് ജനിച്ചത്? हम लोग कहां से जन्मा है? സ്വർഗത്തിൽ നിന്നാണ്. हम लोग स्वर्ग से जन्मे हैं। അത് നമ്മൾ വായിച്ചത് പ്രവാസികളായ നമ്മൾ. इसलिए हमने पहला पत्रोस में शुरुआत में हमने क्या पढ़ा? जिसको हम लोग पिता करके पुकार रहे हैं, इसलिए हम लोग ये मरुभूमि यात्रा में हमें कैसा करना है? प्रवासी की रीति में हम रह रहे हैं, क्योंकि हम लोग दुनिया में कौन है? सिर्फ प्रवासी है। നമുക്കിവിടെ സ്വന്തം നാടില്ല, हमारे यहाँ पर खुद का देश नहीं है, നമുക്ക് സ്വന്തം ദേശമില്ല. हम लोग खुद का नगर नहीं है, ഏറ്റവും നല്ലതിനെ സ്വർഗീയമായതിനെ തന്നെ क्योंकि കാക്ഷിക്കുകയാണ്. हम लोग सबसे उत्तम, सबसे श्रेष्ठ, सबसे भला को हम लोग खोजते हैं जो स्वर्ग में है। ആയതുകൊണ്ട് നമ്മുടെ പിതാവെന്ന് വിളിക്കാൻ അവൻ ലജ്ജിക്കുന്നില്ല. इसलिए वो परमेश्वर हमें पिता करके कि वो हमारा परमेश्वर बन जाए और वो हमारा पिता बन जाने के लिए वो लज्जित नहीं है। പക്ഷേ നമുക്ക് ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കാൻ ലജ്ജയല്ലേ? परंतु हमें परमेश्वर को पिता बोलने के लिए लज्जा होता है, കാരണം ആത്മാവില്ല. क्योंकि आत्मा नहीं है। ഈ ആത്മാവ് നമ്മുടെ ഉള്ളിൽ തിങ്ങുമ്പോൾ क्योंकि ये आत्मा जब आएगा, അവൻ നടന്ന അതേ നടപ്പിൽ നമ്മൾ तो നടക്കും. यीशु मसीह जैसा चला वैसा चलने का चाल चलन में हम चलेंगे। നോക്കുക, 33 വർഷം देखो 33.5 साल ഒരു മനുഷ്യൻ एक मनुष्य ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിച്ചുകൊണ്ട് जिन्होंने परमेश्वर को पिता करके पुकार के जिया, നിരന്തരം ജീവിച്ച ജീവിതം, निरंतर जीने वाला जिंदगी, ആ രൂപത്തോട് നമ്മൾ അനുരൂപനാകാനാണ്. उस रूप में अनुरूप होने के लिए अभी बुलाया है। അവർക്ക് ഒരു കുറവുണ്ടാകും. उनके जीवन में कोई कमी नहीं होगा अभी। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ഈ പ്രപഞ്ചത്തിന്റെ ദൈവം അവന്റെ പിതാവാണ്. क्योंकि यह ब्रह्मांड का परमेश्वर उनका पिता है। അവന്റെ തലയിലെ ഒരു മുടി പോലും उनका सर का एक भी बाल भी ഈ പിതാവ് അറിയാതെ വീഴുകയില്ല. बिना पिता जाने गिरेगा नहीं। ഈ പുത്രൻ അറിയുകയാണ്. मतलब वो पुत्र और ये बेटे लोग जान रहे हैं ഈ പിതാവിന് എന്തെല്ലാം ഉത്തരവാദിത്വങ്ങളും കഴിവും സ്നേഹവും മനസ്സിലും ഉണ്ട്. हमारा पिता कितना काबिल है, कितना जिम्मेदार है, कितना शक्तिशाली है, क्या क्या कर सकता है करके आज हम लोग दुनिया में जीते समय में पिता का गुणों के बारे में हम जान रहे हैं। പിതൃവിചാരമല്ലാതെ അവന്റെ ഹൃദയത്തിൽ ഒന്നുമില്ല. ऐसा विश्वासी लोगों को पिता के इच्छा का मन के अलावा, पिता के बारे में सोचने के अलावा और कुछ भी सोचने के लिए समय नहीं है। ഇനി പിതാവിന്റെ ഹൃദയത്തിലോ और पिता का मन में क्या है? എന്റെ മക്കളെ എങ്ങനെ ഞാൻ ഉയർത്തും? मेरा बच्चों को मैं कैसा ऊंचा उठाऊंगा, അവർക്ക് എന്ത് നന്മ ചെയ്യണം? मैं मेरा बच्चों को मैं क्या आशीष दूंगा, അവരെ എങ്ങനെ സൂക്ഷിക്കണം? मैं उनको कैसा संभालूंगा, എങ്ങനെ കരുതണം? कैसा देखभाल करूंगा। ഒരു നല്ല പിതാവിനെ നമ്മൾ കാണുന്നില്ലേ? एक अच्छा पिता को हम नहीं देख रहे क्या? യേശു വിളിച്ചത് ആരെയാണ്? क्योंकि यीशु मसीह ने किसको पिता करके पुकारा? ആ യേശുവിന്റെ ദൈവവും പിതാവുമായവൻ. वो यीशु का परमेश्वर मेरा पिता है। Praise the Lord. मैं അതുകൊണ്ട് വ്യർത്ഥവും പിതൃപാരമ്പര്യമായ പിതൃത്വത്തിൽ നിന്നും വേർപെട്ടിട്ട് इसीलिए व्यर्थ बाप दादाओं का जो रिवाज जो हमें पकड़ कर रखा है, उस बंधन से अलग होकर യഥാർത്ഥ പിതാവിന്. सच्चा पिता, പക്ഷെ വേറെ ഈ ഭൂമിയിൽ ഒരു പിതാവുണ്ട്. इस दुनिया में भी एक पिता है।
ആ പിതാവിന്റെ അവസ്ഥയിലാണ് നമ്മളെങ്കിൽ अगर നമ്മൾ उसी മരിച്ചു കഴിയുമ്പോൾ उसी भूमि का पिता के साथ अगर हमने रिश्ता जोड़कर उसी के साथ अगर बने रहा तो मर जाने के बाद അനാഥനാണ്. हम लोग अनाथ है। അനാഥ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? अनाथ है मतलब क्या? പിതാവില്ലാത്തവർ. पिता रहित। നമ്മൾ പിതാവില്ലാത്തവരായിരുന്നു. हम लोग एक समय में पिता रहित थे प्रियो, അതുകൊണ്ട് പിതാവ് നമ്മളെ സ്നേഹിച്ച് परंतु पिता ने हमसे प्रेम किया। മക്കൾ ജഡരക്തത്തോടു കൂടിയവരായതുകൊണ്ട് बच्चे मांस और लहू में जब फंसे हुए थे, അവനും ജഡരക്തത്തോടു കൂടിയവനായി इसलिए यीशु मसीह स्वयं उस मांस लहू में उनके समान बनकर आया। ആ പഴയ പിതൃത്വത്തിൽ നിന്ന് നമ്മളെ രക്ഷിച്ച് हमें पुराना पिता का दल या अवस्था से जो बाप दादाओं का रिश्ता था उससे हमें बचाकर നമ്മളെ ദൈവത്തിന് കൊടുത്തു. हमें परमेश्वर के हाथ में सौंप दिया। ഓ നമുക്ക് അതെ പുത്ര കർത്താവ് ക്രൂശിക്കപ്പെട്ടതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മൾ വെളിപ്പാട് പുസ്തകം 5-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കണം. കുഞ്ഞാടേ നീ അറുക്കപ്പെട്ടു, സർവ്വഗോത്രത്തിൽ നിന്നും ഭാഷയിൽ നിന്നും മറ്റുള്ളവരെ നിന്റെ ദൈവത്തിന് വേണ്ടി വിലയ്ക്കുക. इसलिए हम लोग जब यीशु मसीह का बलिदान के विषय में हम पढ़ते समय में स्वर्ग में एक नया गीत उन लोग ने गाकर क्या बोला, प्रकाशित वाक्य 5वां अध्याय में, कि तू वध हुआ, तूने दुनिया में से गोत्र में से भाषाओं में से अलग अलग गोत्रों में से लोगों को मूल लेकर परमेश्वर को दे दिया। അപ്പോൾ നിങ്ങൾ അവനെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്നു എങ്കിൽ तो यदि अगर तुम लोग उनको पिता करके पुकार रहे तो നമ്മളിപ്പോൾ ചിന്തിച്ച കാര്യങ്ങളുടെ ചില വശമെങ്കിലും അറിഞ്ഞു വിളിക്കുന്നെങ്കിൽ അത് പരിശുദ്ധാത്മാവിലുള്ള വിളിയാണ്. तो जरा सोचो ना, आज हमने जो भी बातें हमने मनन किया, जो बातें हमने सोचा और हमने देखा, उसका छोटा भाग भी अगर हम अपने हृदय में सोचकर ध्यान करके मनन कर पिता का रिश्ता में अगर हमें बढ़ने हो पाया तो पवित्र आत्मा का मदद उसमें मिला तो परमेश्वर को कितना आनंद मिलेगा। സഭ എന്താണ്? मंडली कौन है? ഒരപ്പന്റെ മക്കളാണ്. एक ही पिता के बच्चे हैं। യേശു ക്രിസ്തുവിന്റെ പ്രാർത്ഥന ഏതാ? यीशु मसीह का प्रार्थना यही था, പിതാവേ ഞാൻ നിന്നിലായിരിക്കുന്നു, ये पिता जैसा मैं आप में हूँ അവർ നമ്മിൽ ഒന്നാകണം. और वो लोग हम में एक हो जाने के लिए, ഈ ഐക്യത നമുക്ക് കാണാൻ കർത്താവ് നമ്മളെ ये जिम्मेदारी हम सब यीशु का प्रार्थना में हम लोग एक हो जाए, इसलिए प्रभु हमें सहायता करे। Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। वाह 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 वाह, ये लाइट ऑफ करो, क्या चमक रहे हैं। प्रेज द लॉर्ड। यही तो बात है, प्रभु की आत्मा काम करेगा तो चेहरे चमकेगा, चेहरे चमकेगा तो पूरे लाइटिंग का भी जरूरत नहीं पड़ता। प्रेज द लॉर्ड। देखो बहुत बड़ी बात है ना प्रियो, अभी आप देखो जी उड़ा हुआ प्रभु यीशु मसीह ने एक खास बात कहा स्वर्ग में जाने से पहले। क्या आपको मालूम है? यूहन्ना 20 अध्याय का 17 वचन में है ना, क्या अनमोल वचन है। यीशु ने उसे कहा, हाँ। मुझे मत छू, हाँ। क्योंकि मैं अब तक पिता के पास ऊपर नहीं गया, हाँ। परंतु मेरे भाइयों के पास जाकर मेरा भाइयों के पास जाकर के क्या कहना कि मैं अपने पिता हाँ। और तुम्हारे पिता तुम्हारे पिता, मैं अपना पिता और वो तुम्हारा भी पिता है। देखा, ये बहुत बड़ी बात है ना। मेरा पिता अभी तुम्हारा भी पिता है, मेरे भाइयों को बोलो, बोले भाई। जो भी प्रभु यीशु मसीह में विश्वास करके मानव उद्धार पाया, सब भाई है। कितना बड़ी बात है भैया। वही बात है ना, यूहन्ना पत्र लेने के टाइम पर मैं आपको बोलता हूँ, जब आप प्रभु का वचन को आत्मा में पढ़ेगा ना, पहले यूहन्ना 3 अध्याय का पहला वचन पढ़ने के टाइम पर देखो बड़ा आंसू आएगा, सादा आंसू नहीं। देखो देखो, अभी तक देखा नहीं, ठीक से देखो ना। देखो पिता ने हमसे कैसा प्रेम किया है। कौन प्रेम किया? पिता ने। पिता ने। पिता ने हमसे कैसा प्रेम किया कि हम परमेश्वर की संतान कहलाए। वाह, देखा, हम परमेश्वर की संतान कहलाए। हम लोग कौन है? परमेश्वर की संतान। सब लोग बोलो ना, परमेश्वर की संतान। हम कौन है? परमेश्वर की संतान। वाह 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 वाह, आप उसमें देख करके बोलो, हम परमेश्वर के संतान हैं। प्रेज द लॉर्ड। ऐसा क्या बोलने के लिए पड़ोस में प्रभु का संतान नहीं बैठा गया। प्रेज द लॉर्ड। प्रियो, ये कितना अनोखा बात है ना। अब्बा पिता कहने के लिए हमें पुत्रत्व की आत्मा दिया है ना, नया जन्म पाया हुआ, उद्धार पाया हुआ सब लोग उस स्वर्गीय परिवार का, उस महान पिता का संतान है। कितना बड़ी बात है भैया, कितना श्रेष्ठ बात है। तो मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। प्रभु ने, मैं विश्वास करता हूँ, हर एक को एक नया दिल ही दिया है ना। अभी आप अनाथ है क्या? नहीं। कभी अनाथ हो सकता है क्या? कभी नहीं हो सकता, क्योंकि दुनिया का सारे लोग हमसे विदा हो जाएगा तो भी हम अनाथ नहीं है। सब लोग हमें छोड़कर जाएगा तो भी हम अनाथ नहीं, क्योंकि
ये जो नाता है अनंतता का नाता है, हमेशा का नाता है। वो कितना बड़ी बात है, वो नाता हम यहाँ मरी जोड़ गया। अभी क्या चिंता करने का, क्या टेंशन लेने का। सच में मसीह जीवन में वचन का सही प्रकाश परमात्मा में पाएगा तो वो हमेशा प्रभु में मांगन देगा। आइए उस पिता को सारे महिमा देते हुए प्रभु ने वचन बोलने के लिए प्रभु का प्रिय दास को बहुत सामर्थ दिया, परिभाषा करने के लिए प्रभु ने प्रभु के दास को बहुत सामर्थ दिया, सच में सुनने वालों को समझने के लिए कृपा दिया। हम कैसा प्रभु को महिमा नहीं देंगे प्रियो, पूरा हम प्रभु को महिमा दे, प्रभु का नाम ऊंचा हो जाए, सारी महिमा प्रभु को मिले। आमीन।